मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड फार छान आहे बरं का मंडळी, बघत राहा शेवटपर्यंत. आज तुम्ही काव्याचं डोहाळ जेवण एन्जॉय करणार आहात. आता सुरुवातीला त्यांनी मागचा सीन दाखवला. काव्या त्या चकल्या खाते आणि म्हणते, आई तुला कसं कळलं गं मला चकल्या खायच्या होत्या? छान झाल्या आता चकल्या. आता मजा आहे बाबा आई तुझी. आता काय माझं बाळणपण, त्यानंतर लगेच आणखीन ताईचं बाळणपण. आता जेव्हा हिचं नंदिनीचं नाव काढते ना काव्या, तेव्हा शारदाताई थोड्याशा अपसेट होतात. काव्या आता तिच्या पोटातल्या बाळाला सांगत असते, बेबो आता मावशीचं पण बाळ येणार बरं का. आता शारदाताई अपसेट झालेल्या बघून विचारते काव्या, काय ग आई काय झालं, टेन्शनमध्ये दिसतीयेस? पण आता शारदाताई लगेच अगं नाही तसं काही नाही म्हणून विषय टाळतात आता काव्याशी बोलण्याचा आणि म्हणतात तुला आवडल्यानं चकल्या आणि विषय बदलतात. आता बघा मंडळी, इकडे पार्थ गेलाय शेवटी फायनली शिट्टी वाजवायला शिकायला. तो गेला जीवाकडे शिकायला, पण त्याला नंदिनीने शिकवली आहे शिट्टी वाजवणं. इकडे आर्याची तगमग चालू असते बरं का. तिला काही करून ते पेपर चोरायचेत आणि रम्या आणि वसवात्या तिच्यावर कडेकोट बंदोबस्तात नजर ठेवतायत. बघा आता रम्या आणि वसवात्या आर्याला बघून बोलत असतात, हळूहळू बोलत असतात बरं का, त्या कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून. रम्या म्हणते, आई ही आर्या आज काहीतरी गेम करायच्या मूडमध्ये दिसते बरं का, तिच्या बॉडी लँग्वेजवरनच कळतंय सगळं. लगेच वसवात्या म्हणतात, एवढं कळते का गं तुला? मग हेही कळलं असेल तुला ती काय करणार आहे ते. रम्या म्हणते, ए आई तू उगाच मला चॅलेंज नको करूस हं. वसवात्यात म्हणतात, नाही गो बाई मी कशाला चॅलेंज करू. रम्या म्हणते, आई मी ठरवलं तर सगळं खरं खरं शोधून काढेल बरं का. लगेच वसवात्या म्हणतात, हो का, काढ ना मग शोधून. रम्या म्हणते, काढेलच ग आई, पण आत्ता तिला बघून मला कळतंय की तिला जे करायचंय ना ते जीवा नंदिनीच्या रूमकडे जाऊन करायचंय. ती किती अधीर होते बघ ना रूमकडे बघून बघून. आई तिला न कळता तिची सावली होऊन आपल्याला तिच्यावर नजर ठेवायची आहे बरं का. हो स्वात्या म्हणतात, तुला काय म्हणायचंय, म्हणजे ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे आपण तिच्या पाठी जायचं का? रम्या म्हणते, हा तेच करायचं, पण तिला न कळता. आई मला असं वाटतंय काहीतरी घबाड लागणार आहे आपल्या हाती बघ. स्वात्या म्हणतात, पण माझं गट फिलिंग मला काय सांगतंय रम्या, ग त्या बायका आल्या ना त्यांचं तोंड देखलं तरी स्वागत करावं लागेल मला. स्वात्या सध्या रम्याला हलक्यात घेताय बरं का मंडळी. रम्याला ते म्हणतात, मला जाऊ दे बाई मी जाते, तू पण ये लवकर. इकडे आता जीवाला कळलं पार्थला शिट्टी शिकायची आहे. नंदिनी लागते हसायला. जीवा म्हणतो, अरे दादा एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्हाला इकडे घेऊन आलायस का? अरे यार एवढी मोठी सिरियस गोष्ट आहे का ही? अरे याचं काय तर म्हणे शिट्टी वाजवायचं शिकव मला. काय यार तू? पार्थ म्हणतो, मला नाही येत यार शिट्टी वाजवता, मी तुझ्यासारखं नव्हतो ना कॉलेजमध्ये, मी भला माझा अभ्यास भला असा होतो ना मी. पार्थ काय जोक मारतो ना प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, हेच बरोबर आहे, हे ना एक नंबरची झोलाड होते बरं का कॉलेजला. लगेच नंदिनीला जीवा म्हणतो, हो का असं म्हणून तो तिच्या जवळ येतो बरं का. आता हा पार्थ म्हणतो, हे काय चाललंय तुमचं, मी आहे ना इथे, माझ्याकडे जरा बघा ना. नंदिनी म्हणते, हो पार्थ तुम्ही टेन्शन नका घेऊ. एक सांगू का, जीवाला पण नव्हती येत शिट्टी वाजवता, मीच शिकवली बरं का त्यांना शिट्टी. हे ऐकून पार्थ जरा शॉकच झालाय. तो म्हणतो, अरे उगाच तुला झोलाड बोलल्या ना या. जीवा म्हणतो, काय यार नंदिनी हे सांगायची गरज होती का? पार्थ म्हणतो, मला शिकवा ना मग शिट्टी. जीवा म्हणतो, अरे बडे भैया मी आहे ना, मी शिकवतो ना तुला. हे बघ असं करायचं बरं का, हे असे 2 बोटं आहेत ना ते असे जिभेवर ठेवायचे बरं का, असे ए करून त्यानं शिकवली बरं का त्याला शिट्टी आणि वाजवली. नंदिनीच वाजवते बरं का त्याच्या आधी शिट्टी. मग पार्थ म्हणतो, अरे यार काय भारी वाजवता रे या शिट्टी, अरे तुला कधी शिकवली रे यांनी शिट्टी वाजवायची? मग आता तो सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो, जेव्हा नंदिनीने याला शिट्टी वाजवायची शिकवलेली असते. मला पण नाही वाजवता येत बाई, मी पण वाजून पाहिली. तुम्हाला येते का वाजवता? मला सांगा बरं का कमेंटमध्ये. एवढं सोपं नाही बरं का ते शिट्टी वाजवणं. मंडळी एक कला आहे बरं का, ती कला आहे शिट्टी वाजवणं. आज ना प्रेक्षकांनो तिन्ही एपिसोड लय भारी दाखवले बरं का, TTMचे, बाईचा आशीर्वाद आणि लग्नानंतर. त्यामुळे लय भारी वाटतंय, आजचा दिवस ना मस्तच जाणार. पार्थ आता बऱ्याच वेळ प्रयत्न करतो शिट्टी वाजवायचा, त्याला काही जमेना शिट्टी मारायची. जीवाला जमलेली आहे, तो वाजवत असतो, पण याला काही जमत नसतं. बेंबीच्या नेटापासून हवा मारली आहे त्याने, पण नाही बाई जमलं त्याला, हवाच येत असते बाहेर. तर जीवा त्याची खेचत असतो, दादा हवा आली, एकदा आली, अरे दुसऱ्यांदा आली, दादा अरे दादा जरा हळू. जीवाला टेन्शन आलं, आता खालून हवानं निघायची. सॉरी प्रेक्षकांनो, तो सीनच तेवढा गमतीशीर होता ना, खूप हसू येत होतं हे बघताना. नंदिनी पण आता या दोघांना बघून खूप हसत असते बरं का. जीवा म्हणत असतो, दादा अरे शिकशील रे, थांब जरा, एवढे प्रेशरने हवा नको मारू ना. जीवा त्याला शिकवतोय पण त्याला काही जमेना, पण जमलं बरं का प्रेक्षकांनो. एकदा वाजली त्याची शिट्टी आणि तेही काव्याला बघून. बघा आता पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघताय, एन्जॉय होतोय ना तुम्हाला एपिसोड, मग लाईक करायला विसरू नका. चालता चालता पटकन लाईक करत जाओ, चिंगूसपणा नका करत जाऊ लाईक करायला.
तर आता इकडे मानिनीबाई आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असते आणि मग वसुआत्याला तिथल्या बायका म्हणतात, काय मग तुमची रम्या कधी नंबर लावणार आहे? काव्याने लावला बरं का नंबर, तुम्ही कधी आजी होणार? लगेच आता वसुआत्या म्हणतात, दिल आमची रम्या पण दिल, गुड न्यूज. आलेल्या बायका विचारत असतात, काय ग मानिनी, नंदिनी कुठे? काव्याने आली खाली अजून? मानिनी सांगत असते, हो येतील ना पोरी, नंदिनी इथेच असेल कुठेतरी. आता विक्रम म्हणतात, काय रे, अरे मिथून रिकामं दिसतंय सगळं. मिथून काका म्हणतात, दादा अहो थांबा जरा, अहो बायका आल्या ना की आपल्याला बाहेर जावं लागणार आहे. विक्रम म्हणतात, अरे बाबा मोजक्याच बायकांना बोलवलंय, पोरं कुठे गेले? पण मिथून काका म्हणतात, असतील इथेच. आता इकडून विक्रम मोठ्याने आवाज देतात, ए जीवा. लगेच पार्थ शिट्टी वाजवत असतो. मग जीवा म्हणतोय, तू बाबांचा आवाज का काढतोय शिट्टीमधनं? पार्थ म्हणतो, मीने आवाज काढला, बाबाने हाका मारल्यात. मग आता हे तिघे खाली पळाले बरं का. विक्रम आता चिडतात, हे काय चाललंय पोरांनो, खाली या. अरे काय आहे, तुम्ही रमत गमत येताय, काय चाललंय तुमचं? आणि काय चाललंय काय? आणि काव्या कुठे? पाहुणे रावळे आले तिथे, काय सुरू आहे तुमचं? आता मानिनी येते बरं का तिथे. मानिनीची तब्येत जरा नरम आहे ना प्रेक्षकांनो. मग आता विक्रम ओरडल्यामुळे पोरं जरा टेन्शनमध्ये येतात. नंदिनी म्हणते, सॉरी बाबा, आम्ही जरा आत होतो. मानिनी म्हणते, काय हो तुम्ही ओरडता पोरांना सगळ्यांसमोर? जाऊ दे बाई नंदिनी, काही नाही म्हणत ते. विक्रम म्हणतात, अगं जरा मला वडिलांचा दरारा दाखवू देत जा ना. आता पार्थ हळूच म्हणतो, सॉरी नंदिनी, माझ्यामुळे तुम्हाला ओरडा बसला. नंदिनी म्हणते, हरकत नाहीये पार्थ, पण टेन्शन नका घेऊ. तुमची ती शिट्टी आहे ना, ती शिकणं राहून गेली बघा, पण टेन्शन नका घेऊ. एक सांगू का तुम्हाला, तुमच्या समोर तुमचं मोटिव्ह आलं ना की शिट्टी वाजेल तुमची. आता पार्थ म्हणतो, होप सो. तेवढ्यात मानिनी म्हणते, काव्या तयार आहे का बघ ना बाई. काव्या येते बरं का आणि म्हणते, होणाऱ्या बाळाची आई तयार आहे. काव्या खूप छान दिसते बरं का प्रेक्षकांनो. पण या साडीपेक्षा, म्हणजे लिंबू कलरच्या साडीपेक्षा तिला जर एखादी डार्क कलरची साडी दिली असती ना, तर तिला आणखीन खुलून दिसली असती. आता काव्या आल्या पार्थने जोरात शिट्टी वाजवली बरं का, आणि बघणारे सगळेजण बघतच राहतात. आर्या जरा हसली बरं का या क्षणाला. सगळेजण आता पार्थने शिट्टी वाजवल्यावर बघतच राहतात पार्थकडे, आणि वसुआत्यालाही आता कसं तरीच होतं काव्याला बघून, कारण काव्या खूप सुंदर दिसत असते. विक्रम पण म्हणतात, ओ हो काय छान दिसताय आमच्या सुनबाई. पार्थला मात्र जमली आहे बरं का मंडळी शिट्टी. आता त्याने 2दा-3दा वाजून पाहिली, त्यामुळे रम्याला पण कसं तरी झालंय. आता काव्याला फार मजा आली ना. काव्या म्हणते, वा देशमुख, जमली की शिट्टी. पार्थ म्हणतो, माझं नाव पार्थ देशमुख आहे, असं म्हणून पुन्हा एकदा शिट्टी वाजवतो. नंदिनी म्हणते, पार्थ, मी म्हणाले होते बरं का तुम्हाला, मोटिव्ह समोर असल्यावर शिट्टी वाजते. पार्थ म्हणतो, हा बरोबर आहे नंदिनी, काव्याला पाहिल्यावर माझी शिट्टी वाजतेच, अजून वाजू का? काव्या म्हणते, नाही पुरे झालं आता. लगेच आता विक्रम म्हणतात, झाल्या ना शिट्ट्या मारून, चला कार्यक्रमाला सुरुवात करा डोहाळे जेवणाच्या. आता चला करून यांनी सुरुवात केली. वसुताईला आवाज दिला बरं का विक्रमने. काही असो बाबा, बहिणीला काही विसरत नाही ते. आर्या आता वर जायचा प्रयत्न करते बरं का, सगळे बिझी असताना. तेवढ्यात नंदिनीचं लक्ष जातं. नंदिनी आता पटकन तिला आवाज देते, आर्या अगं कुठे निघालीस? रम्या आणि वसुआत्या डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून येत आता या आर्यावर. आर्याने वर जाताना नंदिनीने पाहिलं, या दोघींनी पाहिलं. लगेच रम्या खुणवत असते वसुआत्याला, आई बघ नंदिनी गेली तिच्या मागे. आर्याला जीवाच्याच रूममध्ये जायचं, हे रम्याचा जो अंदाज आहे तो बरोबर ठरला, असं आर्या सांगत असते वसुआत्याला डोळे खुणवून. बघा, मला कळलं प्रेक्षकांनो, किती हुशार झाले ना मी, मला बरोबर कळतं कोणाला काय पाहिजे या मालिकेत. असो, पण आता नंदिनी आवाज देते आर्याला आणि म्हणते, अगं आर्या वर कुठे चालली आहेस? मग आर्या म्हणते, अगं वॉशरूमला जायचं होतं. नंदिनी म्हणते, अगं वर नको जाऊ, खाली जा ना काव्याच्या रूममध्ये. आर्या म्हणते, हो अगं हो जाते. मग नंदिनी म्हणते, आर्या खूप छान दिसतेस, गोड दिसतेस, असं म्हणून ती काजळ लावते बरं का नंदिनी आर्याला. आणि आर्या मात्र तिच्याबद्दल किती वाईट विचार करते बघा ना मंडळी. नंदिनी आर्याला आणि तिच्या पोटाला काजळ लावते आणि म्हणते, छान दिसतेस आर्या. तेवढ्यात नंदिनीला आवाज देते मानिनी. आता नंदिनी आर्याला म्हणते, चल आर्या. आर्या मात्र तिथेच उभी राहते बरं का, आणि विचार करते, माझ्या आणि त्या सरोगसीच्या डॉक्युमेंट्समध्ये आज कोणी येणार नाहीये. तेवढ्यात आता आर्या म्हणून नंदिनी पुन्हा आवाज देते. आर्याला आता नंदिनीच्या मागे थोड्या वेळासाठी जावंच लागतं. आता इथे काव्याच्या डोहाळे जेवणाचा प्रोग्राम मस्त रंगवलाय त्यांनी. काव्याची ओटी भरली जाते, तिची आई आधी हळदी कुंकू लावून ओटी भरते, मग मानिनी भरते. थोड्या वेळ त्यांनी हा प्रोग्राम रंगवलाय. आणि मग काव्याला एक सुंदर असं गिफ्ट पण दिलं जातं बरं का मंडळी. सोन्याचा हार देतात विक्रम आणि मानिनी त्यांच्याकडनं काव्याला. हे सगळं बघून नंदिनी भारावते. ती म्हणते, आई बघ ना किती छान झालंय ना सगळं. ज्या गोष्टीसाठी मी खोटं बोलले ना, त्या गोष्टीचं चीज होतंय ग. म्हणजे माझं मन मारलं मी एवढ्या दिवसापासनं. आता थोड्याच दिवसात माझी सुटका होणार आहे ग या खोट्या सगळ्या गोष्टीपासनं. काव्याची डिलिव्हरी झाली ना की सगळं नीट पार पडेल बघ. शारदाताई म्हणतात,
हो ग बाई, सगळं नीट होईल नंदिनी, हे सगळं तूच करू जाणे. नंदिनी म्हणते, आई आपल्या काव्यासाठी मी काहीही करू शकते. पण काव्या करू शकते का नंदिनीसाठी काहीही? हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच मंडळी. कारण आता महाखुलासा होणार आहे 16 ऑगस्टला. त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि विसरले असता लाईक करायला रिव्ह्यूला तर पटकन लाईक करून टाका बरं का. आता बघा ही आर्या पुन्हा बघते सगळेजण बिझी आहेत आणि जीवाच्या रूमकडे जायला लागते. लगेच रम्याने तिच्याकडे बघितले आणि रम्या बसू त्याला खुणवते, बघ बघ चल आई ती चालली बरं का वरती. आर्या पटपट पटपट वर जात असते आणि वसू त्याला रम्या खुणवत असते, आई तिच्या मागे जायचे आपल्याला, तू जा मी येते मागहून. म्हणजे कोणाला शंका येऊ नये म्हणून या दोघी असं करतात. इकडे काव्याचं डोहाळ जेवण मध्ये मध्ये दाखवलंय आणि आर्या जीवा आणि नंदिनीच्या खोलीत जाऊन कपाट उचकत असते असं दाखवलंय. आता नेमकं कपाटाला लॉक लावलेलं असतं बरं का. आर्या आता तिथे जवळपास किल्ली शोधत असते. ती गेल्या गेल्या आधी बेडरूमचा दरवाजा लावते. असा थोडासा थरार त्यांनी या सीन मध्ये रंगवलाय. विक्रम आता काव्याला गिफ्ट देतात आणि मानिनी पण देते. विक्रम म्हणतात, बघ बेटा उघडून बघ काय आहे त्यात. काव्या ते उघडते आणि म्हणते, वाव किती सुंदर आहे हे. मानिनी म्हणते, आवडलं ना तुला? काव्या म्हणते, आई याची काय गरज होती? मानिनी म्हणते, अगं गरज कशी नव्हती, होतीच. आवडलं ना तुला? काव्या म्हणते, खूप सुंदर आहे आई. आता ती ते गिफ्ट पार्थ जवळ देते आणि पुन्हा आर्याचा थरार रंगवलाय. आता नंदिनी आणि जीवाच्या फोटो जवळ आर्याला ती कपाटाची किल्ली सापडते बरं का फायनली. आणि ती ते कपाट उघडते. आता उद्याच्या भागात त्यांनी थरार रंगवलाय ते सगळं नंदिनी बघते बरं का प्रेक्षकांना. म्हणजे आर्याला ती रेड हँड नाही पकडत, पण ती जाते खोलीमध्ये तेव्हा आर्या तिला दिसते खोलीमध्ये. पण आता रम्याने आणि वसवात्याने या आर्याचा व्हिडिओ शूट केलाय बरं का जीवा नंदिनीचं कपाट उचकताना. आता नक्कीच ते आर्याला याबाबत ब्लॅकमेल करतील आणि तिच्याकडनं सरोगसीचं सत्य जाणून घेतील असं मला वाटतंय. येणाऱ्या भागात तुम्हाला कळेलच. आता काव्यासमोर खूप सारे असे गोड पदार्थ ठेवलेत ज्यामुळे माझ्या तोंडाला सुटले पाणी. पण नंदिनी आता काव्याला काय सांगते ऐका. नंदिनी म्हणते, काव्या मी आणि जीवाने ठरवलं होतं की तुला दागिना द्यायचा, पण असाच कसं द्यायचा, म्हणून आम्ही ठरवलं की तुला ओळखायला लावायचं. बघ बघ समोर बघ, समोर 5 पक्वान्न आहेत. ही तर तुला खायचीच आहेत, पण त्याआधी कुठल्या पदार्थात आम्ही आमचं गिफ्ट लपवलं हे तुला शोधायचंय हा काव्या. पार्थ म्हणतो, अरे वा सस्पेन्स. मानिनी म्हणते, बाई काव्या तू ओळखलं तरच तुला ते गिफ्ट मिळणार आहे बरं का. पार्थ म्हणतो, बापरे काव्या मोठा टास्क आहे तुमच्या समोर. मिथून काका म्हणतात, मला असं वाटतं खिरीत असणार बरं का. काव्या ओळख ओळख, खिरीत ओळख असेल ते गिफ्ट. त्यावर आता विक्रम म्हणतात, नाही 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 मिथून, मला असं वाटतं पुरणपोळीत असेल बघ ते गिफ्ट, बघ बघ. आता जीवा म्हणतो, मला असं वाटतं रसगुल्ला आहे ना तो मोठा आहे बरं का काव्या, त्याच्या आत असू शकतं गिफ्ट. नंदिनी म्हणते, जीवा हो नका ना तुम्ही हिंट देऊ तिला. पार्थ म्हणतो, नाही नाही काव्या गुलाबजाम मध्ये असेल बरं का. मानिनी म्हणते, थांबा जरा, तिला डोकं लावू द्या ना, ओळखू द्या की तिला कशात गिफ्ट येते. नंदिनी म्हणते, काव्या तुझ्याकडे एवढा वेळ नाहीये, चल 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 ओळख पटकन. 1 2 3 असं म्हणून नंदिनी काव्याला आता हिंट द्यायला लागते. म्हणजे सांगायला लागते की बे ओळख बाई आता लवकर. मग काव्याने हुशारीने ते ओळखलंय. ती थोड्या वेळ असा विचार करते, थांबा 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 सांगते, हा मला असं वाटतंय श्रीखंडामध्ये गिफ्ट असणार. आता सगळेजण बघायला लागतात तिच्याकडे. मग नंदिनी पण बघते आणि स्माईल करते. आता काव्या म्हणते नंदिनीला, बरोबर आहे ना ताई? नंदिनी म्हणते, हो अगदी बरोबर ओळखलंस तू काव्या. विक्रम म्हणतात, काय ग काव्या कसं काय ओळखलंस तू? काव्या म्हणते, म्हणजे मला माहिती होतं असं नाही बाबा, पण ते काय आहे ना, पार्थ आणि मी आमच्या दोघांचं श्रीखंड जरा स्पेशल आहे ना. काव्यार्थाचं श्रीखंड स्पेशल स्वीट आहे. देशमुखांनी माझ्यासाठी आणलेला तो पहिला गोड पदार्थ आहे श्रीखंड. त्यामुळे हे श्रीखंडात असेल असं मी ओळखलं. पहिला गुढीपाडव्याचं गिफ्ट आहे ना आम्हा दोघांचं, म्हणून मी गेस केलं श्रीखंडात असेल ते. सगळेजण मग आता काव्यासाठी टाळ्या वाजवतात बरं का मंडळी. काव्या खुश असते, पार्थही खुश असतो. कुठल्याही बाईसाठी डोहाळ जेवण हा स्पेशल असा ओकेजन असतो बरं का मंडळी. तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, तिला स्पेशल फील करून देणारा हा तिचा संस्कार आहे. चला तर मंडळी, आजचा हा भाग संपला बरं का इथेच. आवडला ना तुम्हाला? पुन्हा एकदा आठवण करून देते, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्याचं प्रोमो छान आहे. उद्याच्या भागात आपण बघतोय लाडू निघालाय काव्याच्या त्या गेस्ट थालीमध्ये आणि लाडू आता पार्थ काव्याला भरवतोय. इकडे आर्याने ती फाईल शोधली. रम्या आणि वसू आत्याने ऍक्च्युली त्या आर्याचा व्हिडिओ शूट केलाय चोरी करताना बरं का. रम्याने फोन करून सांगितलं वसू आत्याला आणि तेवढ्यात नंदिनी पोहोचते तिच्या खोलीत आणि आर्याला बघते. आता पुढचा थरार बघण्यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा भाग आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटा याच एपिसोड रिव्ह्यू मध्ये. आणि मंडळी शिट्टी वाजवायला येते की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमचा असा एखादा आठवणीतला स्पेशल पदार्थ आहे का, म्हणजे तुमचा आणि तुमच्या अहोची स्पेशल अशी आठवण तुम्हाला करून देणारा,
मला सांगा बरं का नक्की कमेंटमध्ये. माझा असा काही विशेष पदार्थ नाही आहे हां, पण थालीपीठ आमच्या आठवणीची एक स्पेशल अशी डिश आहे बरं का. चला तर नक्की सांगेल एखाद दिवशी तुम्हाला. आजचा एपिसोड आवडल्यास पुन्हा एकदा सांगते, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.